वचन जे प्रकाश मार्गावर, वचन जे प्रकाश मार्गावर. ख्रिस्तामधील प्रियांनो, सलाम. विश्ववाणी परिवाराकडून आम्ही मार्गाकरिता प्रकाश कार्यक्रमात आपले सहर्ष स्वागत करीत आहोत. मेंढरे अजूनही कळपत नाही, करोडो करोडो भटकत राही. आत्मिको जाने जागेवा, प्रभूच्या मंडळीनो शोधूया. मेंढरे अजूनही कळपत नाही. येशू बोलावी, विश्वास येऊ, तो चालवी. निर्जन दुर्गम क्षेत्रांमध्ये भटकत फिरती माझी मेंढरे. निर्जन दुर्गम क्षेत्रांमध्ये भटकत फिरती माझी मेंढरे. त्यांच्यासाठी मी दुःख सोसले, कोण सुनेल आता माझी मेंढरे. मेंढरे अभी झुडपत नाही, करोडो करोडो भटकत राही. आत्मिको जाने जागेवा, प्रभूच्या मंडळीनो शोधूया. मेंढरे अजूनही कळपत नाही. येशू बोलावी, विश्वास येऊ, तो चालवी. सर्वांना नाव माझे सांगणे आहे, सांगण्या सेवक तयार आहे. सर्वांना नाव माझे सांगणे आहे, सांगण्या सेवक तयार आहे. आवाज देतात तयार व्हा, प्रभू आज्ञेचे पालन करा. मेंढरे अजूनही कळपत नाही, करोडो करोडो. आजच्या मन्नाकरिता देवाचे वचन लूक शुभवर्तमान याचा 14वा अध्याय 7 ते 11 ही वचने. लूक शुभवर्तमान याचा 14वा अध्याय 7 ते 11 ही वचने. तेव्हा आमंत्रित लोक मुख्य आसने कसे निवडून घेत आहेत हे पाहून तो त्यांना दाखला देऊन म्हणाला, कोणी तुला लग्नाच्या मेजवानीचे आमंत्रण केले तर मुख्य आसनावर बसू नको. कदाचित तुझ्यापेक्षा अधिक योग्यतेच्या माणसाला त्याने आमंत्रण केले असेल. मग ज्याने तुला व त्याला आमंत्रण केले तो येऊन तुला म्हणेल, ह्यांना जागा दे. तेव्हा तू लाजेने अगदी खालच्या जागेवर जाऊन बसशील. पण तुला आमंत्रण असल्यास अगदी खालच्या जागेवर जाऊन बस. म्हणजे ज्याने तुला आमंत्रण केले तो तुला येऊन म्हणेल, मित्रा, वर येऊन बैस. म्हणजे तुझ्याबरोबर भोजनात बसलेल्या सर्वांसमोर तुझा मान होईल. कारण जो कोणी आपणाला उंच करीतो तो नमविला जाईल, व जो कोणी आपणाला नमवतो तो उंच केला जाईल. देवबाप वाचलेली वचने आपणा सर्वांसाठी आशीर्वादित करोत. प्रियांनो, सर्वांना प्रभू येशूच्या प्रिय आणि गोड नावात सलाम. जो शास्त्रभाग आपण या ठिकाणी वाचलेला आहे, लूक शुभवर्तमान याचा 14वा अध्याय आणि वचने 7 ते 11 या वचनापर्यंत. या ठिकाणी आम्ही पाहतो की प्रभू येशू ख्रिस्त जो आहे, नम्रता व आदरातिथ्य याचं उदाहरण देत आहे. फार सुंदररित्या या ठिकाणी उदाहरण दिलेलं आहे. आणि म्हणून कोणत्याही ठिकाणी असो, आम्ही लीन नम्रता प्रियांनो धारण करणं फार गरजेचं आहे.
कदाचित कधी आम्हाला असं वाटतं की आम्हाला प्रत्येक ठिकाणी मुख्य आसन मिळावं, मुख्य त्या ठिकाणी आमचा आदर व्हावा, सत्कार व्हावा. परंतु ज्यावेळेस आम्ही स्वतःला लीन आणि नम्र करतो त्यावेळेस ऑटोमॅटिकली आम्हाला त्या ठिकाणी उच्च स्थान प्रियांनो देवाच्या कृपेच्याद्वारे मिळून जातं. म्हणून या ठिकाणी 11व्या वचनामध्ये तो म्हणत आहे, कारण जो कोणी आपणाला उंच करतो तो नमविला जाईल व आपणाला नमवितो तो उंच केला जाईल. ज्यावेळेस आम्ही प्रभूच्या ठाई लीन आणि नम्र होतो त्यावेळेस देव जो आहे ऑटोमॅटिकली आम्हाला उंच करतो. कारण याकोब 4:10 मध्ये काय म्हटलेलं आहे, प्रभू समोर नम्र व्हा म्हणजे तो तुम्हाला उंच करेल. जोपर्यंत आम्ही प्रभू समोर नम्र होत नाही तोपर्यंत आम्हाला तो उंच करणार नाही. कारण प्रियांनो, आम्ही पाहतो की पौलाचं उदाहरण आमच्या समोर आहे. अतिशय क्रूर होता, ख्रिस्ती लोकांचा छळ करणारा होता, परंतु ज्यावेळेस ख्रिस्त त्याच्या जीवनामध्ये आला ऑटोमॅटिकली त्याचं जीवन बदललं आणि देवाने त्याला एवढं उंच केलं की आम्ही पाहतो की सगळ्यात जास्त जे पत्र लिहिलेले आहेत पवित्र शास्त्रामध्ये, पुस्तकं लिहिलेली आहेत ते पौलाचे आहेत. प्रियांनो, आशियाच्या 3 फेऱ्या आम्ही पाहतो की कितीतरी मंडळ्या त्या ठिकाणी जाऊन त्याने स्थापन केलेलं आहे. देवाने त्याला अतिउच्च केलं, देवाने त्याला आशीर्वादित केलं. आज जोपर्यंत तुम्ही आणि मी प्रभूच्या ठाई लीन आणि नम्र होत नाही तोपर्यंत हा वाटा आम्हाला मिळू शकत नाही. कारण नीतिसूत्रे 18:12 मध्ये म्हटलेलं आहे, आधी नम्रता आणि मग मान्यता. ज्यावेळेस आम्ही प्रभूच्या ठाई नम्र होतो त्यावेळेस त्याच्या कार्याची, त्याच्या सेवेची आम्हाला मान्यता मिळते आणि ज्यावेळेस तो आम्हाला त्याच्या कार्यासाठी प्रियांनो निवडतो, तो आम्हाला नम्र होण्यासाठी प्रियांनो तयार करतो, मार्गदर्शन करतो. नम्र होणे म्हणजे प्रियांनो आम्ही पाहतो की स्वतःला कमी समजणे नव्हे, नम्र होणं म्हणजे त्या ठिकाणी देवाचं गौरव करणं. कारण मत्ते 5:8 मध्ये म्हटलेलं आहे, जे आत्मेचे दीन ते धन्य, कारण स्वर्गाचे राज्य त्यांचे आहे. आणि जे प्रभू समोर लीन होतात, नम्र होतात, देव जो आहे त्यांना स्वर्गाचं राज्य देतो. आज देवाची इच्छा आहे की तुम्हाला आणि मला स्वर्गाचं राज्य मिळावं. आमच्या ठाई क्रूरता नाही तर आमच्या ठाई नम्रता असावी, आमच्या ठाई ख्रिस्ताची प्रीती असावी, आमच्या ठाई ख्रिस्ताचं प्रेम असावं. कारण फिलिप्पिकराच्या पत्रामध्ये 2ऱ्या अध्यायामध्ये स्वतः या ठिकाणी आम्ही प्रभू येशू ख्रिस्ताच्या नम्रतेचं उदाहरण पाहत आहोत. पाऊल या ठिकाणी म्हणत आहे, तर त्याने स्वतःला रिक्त केलं म्हणजे मनुष्याच्या प्रतिरूपाचे होऊन दासाचे स्वरूप त्याने काय केलं, धारण केलं आणि मनुष्य प्रकृतीचे असे प्रकट होऊन त्याने तेही वधस्तंभावरचं मरण सोसलं. येथपर्यंत त्याने आज्ञापालन करून स्वतःला लीन केलं. तो असं म्हटला नाही की मी स्वर्ग सोडून या पृथ्वी तलावरती कसं जाऊ, परंतु त्याने स्वर्गाचं सिंहासन सोडलं आणि संपूर्ण मानव जातीच्या कल्याणासाठी तो लीन झाला, नम्र झाला. वधस्तंभावरचं मरण जे आहे प्रियांनो ते त्याने काय केलेलं आहे, सोसलेलं आहे. म्हणून देवाने त्याला काय केलेलं आहे, अतिउच्च केलेलं आहे. तर प्रियांनो ही नम्रता आज आपल्या जीवनामध्ये आपण धारण करूया आणि प्रभूचं गौरव करूया. धन्यवाद देतो प्रिय बापा तुझ्या कृपेबद्दल, दयेबद्दल. प्रभू देवा, तुझी कृपा आमच्या जीवनामध्ये यावी आणि आम्ही लीनतेने आणि नम्रतेने जीवन जगावं यासाठी आम्ही तुझ्याजवळ प्रार्थना करतो. धन्यवाद देत आभार मानत येशूच्या नावात विनंती मागतो तो आई. आमेन. चालण्यात पाय हवे, माझ्याकरिता बोलण्यात ओठ हवे, माझ्यासारखे चालण्यात पाय हवे, माझे प्रेम दाखविणारे हृदय हवे. मी मागतो तुम्हाला मला द्याचे, भेंडरे अजूनही कडेपत नाही, करोडो करोडो भटकत राही, आत्मिक जाणे जागेवा, प्रभूच्या मंडळीनो शोधूया, भेंडरे अजूनही कडेपत नाही. त्याप्रमाणे तुमचा प्रकाश लोकांसमोर असा पडू द्या की त्यांनी तुमची सत्कर्मे पाहून तुमच्या स्वर्गातील पित्याचे गौरव करावे. आपल्या प्रार्थना विनंत्या कोणत्याही वेळेस विश्ववाणी प्रार्थना केंद्राला टोल फ्री नंबरद्वारे कळवू शकता. आमचा टोल फ्री नंबर 1-800-2700-333. पुन्हा ऐका, 1-800-2700-333.
आम्ही आपणासाठी या नंबरवर प्रार्थना करण्यास उपलब्ध आहोत. धन्यवाद.